नमस्कार, मी प्रीती. मी मराठी लाईव्हच्या दुपारच्या बातमीपत्रांमध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत. शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जीवाला धोका असल्याची माहिती समोर आली आहे. तर मातोश्रीबाहेर घातपात होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. उद्धव ठाकरे यांच्या मातोश्रीबाहेर मोठा घातपाताचा प्रयत्न करणार असल्याचा फोन महाराष्ट्र नियंत्रण कक्षाला आल्याची माहिती मिळत आहे. धमकी देणारे 4 ते 5 जण उर्दूत बोलत असल्याची माहिती कंट्रोल रूमला फोन करणाऱ्या व्यक्तीने दिली. तसेच मुंबई भायखळ्यातील मोहम्मद अली रोडवर एक खोली भाड्यानं घेण्यासंदर्भातही ते बोलत होते, असा दावाही फोन करणाऱ्या व्यक्तीने केला आहे. या माहितीनंतर मुंबई पोलिसांनी या प्रकरणाची अधिक चौकशी आणि तपास सुरू केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मोठ्या बहीण राजेश्वरी बहन शहा यांचं मुंबईत निधन झालं आहे. राजेश्वरी बहन यांच्या मृत्यूनंतर अमित शहा यांचे गुजरातमधील नियोजित पुढच्या 2 दिवसांचे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजेश्वरी बहन शहा यांच्या निधनावर दुःख व्यक्त करत शहा कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी ट्विटरवर पोस्ट शेअर करत राजेश्वरी बहन यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. या दुःखात मी व्यक्तिशः सहभागी असून या धक्क्यातून सावरण्याचे बळ आदरणीय अमित भाई आणि समस्त शहा कुटुंबियांना मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना असं ट्विटद्वारे मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. मातोश्रीच्या सुरक्षेसाठी सरकार कटिबद्ध आहे. सरकारची ती जबाबदारी आहे. मातोश्री आमच्यासाठीही महत्वाची, पण धमकीचा फोन संजय राऊतांच्या माणसाचाच नसावा म्हणजे मिळवलं. राऊतांचीच माणसं मुद्दाम असे कॉल करतात असं खोचक वक्तव्य शिवसेना नेते आणि आमदार संजय शिरसाट यांनी केलं आहे. ज्या राम मंदिरावरून आता नावं ठेवतोय तोच राम तुम्हाला रामराम म्हणायला लावणार आहे. राम मंदिरावर एवढं बोलताय तर त्यावेळी निधी का दिला, कशाला पाहणी करायला गेले होते याचे उत्तर त्यांनी द्यावं, असा थेट सवालही त्यांनी यावेळी केला. धाराशिव राज्यातला मराठा समाज अडचणीत असून त्याची अवस्था वाईट आहे. त्यांना आरक्षण देणं गरजेचं आहे असं मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी धाराशिव येथे व्यक्त केले. मराठा समाज वर्षानुवर्ष शेती करतो आणि शेती आर्थिक अडचणीत आहे आणि शेती अडचणीत असल्याने मराठा समाज अडचणीत आला आहे. आरक्षणाचा प्रश्न सरकारने निर्माण केलाय, तो सरकारने सोडवला पाहिजे. स्वाभिमानी शेतकरी संघटना ही मराठा आरक्षणाच्या बाजूने असल्याचे मत व्यक्त करत मराठा आरक्षणाला राजू शेट्टी यांनी पाठिंबा दर्शवला आहे. दरम्यान राज्यात स्वाभिमानी शेतकरी संघटना लोकसभेच्या 6 जागा लढवण्याचा विचार करत असल्याचं मत देखील राजू शेट्टी यांनी व्यक्त केलं आहे. मकर संक्रांतीच्या दिवसापासून संपूर्ण राज्य गारठण्यास सुरुवात झाली आहे. पुणे मुंबईसह राज्यातील अनेक शहरांचा पारा उतरला आहे. राज्यात सर्वात हॉट सिटी म्हणून ओळख असणाऱ्या जळगाव शहराचा पारा सर्वाधिक घसरला आहे. जळगाव राज्य हे कोल्ड सिटी झालं आहे. सोमवारी राज्यात जळगावचा पारा सर्वांत नीचांकी अंशापर्यंत नोंदवण्यात आला. छत्रपती संभाजीनगर, नाशिक नगर व पुणे शहराचा पाराही 10 ते 12 अंशादरम्यान होता. राज्यात आणखी 3 दिवस थंडी राहणार असल्याचा अंदाज पुणे हवामान विभागाने व्यक्त केला आहे.